बरं आहे का? अशा पद्धतीने तुम्ही कधी भावनगरी गाठिया घरी ट्राय केला आहे का? नाही केला असेल तर आज मी तुम्हाला एक ट्रिक वापरून अशा पद्धतीची भावनगरी गाठिया किंवा मग भावनगरी शेव घरी कशी बनवायची ते सांगणार आहे. तर नमस्कार मंडळी, कोमल्स किचन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर इथे सर्वात अगोदर मी अर्धा किलो प्रमाणात बेसन घेतलेलं आहे. आता हे जे बेसन आहे हे घरच्या डाळीचं नको, त्यासाठी इथे मी पॅकेटचं बेसन पीठ वापरलेलं आहे, जे की तुम्हाला समोर दिसतंय. तर अशा पद्धतीने बेसन जे आहे संपूर्ण चाळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, एक तर बेसन छान हलकं फुलकं होतं, त्यानंतर हे बेसन खूपच बारीक असतं, त्यामुळे यामध्ये भरपूर अशा गुठळ्या असतात. तर त्यासुद्धा गुठळ्या फुटल्या जातात आणि बेसन छान असं हलकं होतं. यासाठी इथे काय करायचं, बेसन संपूर्ण चाळून घ्यायचं. महत्त्वाचं म्हणजे बेसन पीठ हे आहे जे आपण डाळीचं दळून आणतो, तर ते न वापरता अशा पद्धतीने पॅकेटचं वापरायचं. तर इथे संपूर्ण बेसन पीठ जे आहे मी चाळून घेतलं. आणि इथे ज्यावेळेस आपल्याला बेसन पीठ चाळण्यासाठी कुठलेही अशा पद्धतीने परात किंवा मग मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे आपल्याला छान असं बेसन पीठ मळता येईल. त्यानंतर साधारण 1 चमचा मिरे पूड घातली, म्हणजेच की मी 1 चमचा मिरे जे आहेत छान असे ठेचून याची पावडर करून घेतलेली होती ती घातली. त्यानंतर 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घातला. त्यानंतर एक मिक्सरचं जार घेतलं. आपल्याकडे जो चहाचा कप असतो ना, त्यानेच इथे मी मेजरमेंट घेत आहे. तर अर्धा कप प्रमाणात पाणी आणि अर्धा कप प्रमाणात जे आहे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा मीठ आणि महत्त्वाचं म्हणजे इथे 1 चमचा मी पापड खार घेतलेला आहे. आता हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं. तर अशी काहीशी स्लरी जी आहे तयार होते. साधारण 1 ते 1.5 मिनटं मिक्सरला फिरवलं की अशी स्लरी जी आहे तयार होते. आता ही संपूर्ण स्लरी एकदा पिठामध्ये घातली की बाकी आपल्याला काहीही घालायची गरज नाही. संपूर्ण ही स्लरी सगळं काम करते. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ही जी भावनगरी गाठिया असते ह्याला विशेषतः कलर नसतो, रंग नसतो. त्यामुळं ना इथे रंग वापरायचा आहे ना कलर वापरायचा आहे किंवा हळद वगैरे काहीच वापरायचं नाही. इतकेच आपल्याला जे आहे इथे जितके मी तुम्हाला जिन्नस दाखवलेले आहेत तितकेच घालायचे आहेत. एक्स्ट्राचं तेलसुद्धा घालायचं नाही आहे. फक्त जर पाण्याचं प्रमाण कमी वाटत असेल तर चमच्याने पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं. आता हे पीठ जे आहे छान असं घट्टसर मळायचं आहे आपल्याला. अजिबात पातळ डो लावायचा नाही, कारण भावनगरी गाठियाची जी तार असते, म्हणजे जी शेवची तार असते ती एकदम अशी छान कडक एकसारखी असते. त्यासाठी ते पीठ जे आहे घट्टसर लावायचं. आता हे जे बेसन पीठ आहे हे खूप बारीक असल्यामुळं भरपूर प्रमाणात चिकट असतं, त्यामुळं बेसन पीठ मळताना थोडीशी मेहनत करावी लागेल. पण ती मेहनत जर आपण केली तर आपला भावनगरी गाठिया एकदम पद्धतशीरप्रमाणे तयार होतो. तर आता तुम्ही इथे म्हणाल की इथे जर पापड खार नसेल तर सोडा वापरला तर चालेल का? तर अजिबात नाही, कारण पापड खार जे काम करतो तो सोडा करत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे भावनगरी गाठियासाठी पापड खारच लागतो, त्यासाठी इथे पापड खारच घालायचं. 99% घरामध्ये पापड खार हा अवेलेबल असतो, आणि नसला तरी कुठल्याही शेजारच्या स्टोअरमध्ये पापड खार हा सहज मिळतो. तर भावनगरी गाठिया बनवण्यासाठी भावनगरी स्पेशल एक सोडा पण असतो, पण ते आणण्यापेक्षा आपला पापड खार हा उत्तम पर्याय आहे. त्यानंतर इकडे मी पीठ छान असं भिजवून घेतलं होतं आणि पीठ तुम्ही पाहू शकता इतकं घट्ट लावलेलं होतं. आता यातला अर्धा भाग साईडला घेतला. त्यामध्ये चमच्याने साधारण 5 ते 6 चमचे पाणी घालून पीठ जे आहे छान असं मसळून घेतलं. आता इतकं मसळायचं की त्याचा जो रंग आहे आणखीन थोडासा फेंट झाला पाहिजे, लाईट झाला पाहिजे. त्यासाठी हे पीठ जे आपल्याला साधारण 5 ते 7 मिनटं हे असं मसळून घ्यायचं एकाच हाताने आणि व्यवस्थित. आता हे पीठ जरी चिकट असलं तरी यासाठीच असं पीठ मळायचं, त्यासाठीच असं पसरट भांडं घ्यायचं. एखादी परात किंवा मग ताट घेऊ शकता. इथे मी परातच घेतलेली आहे. आणि हे पीठ जे आहे छान असं 5 ते 7 मिनटं मसळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, याचा रंग छान फेंट होतो आणि आपला छान असा खुसखुशीत भावनगरी गाठिया तयार होतो. आता हा भावनगरी गाठिया भावनगरचा स्पेशल आहे, पण आता आपण अशा पद्धतीने घरी बनवला तर आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही. जेव्हा हवं तेव्हा आपण बनवू शकतो, खाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे 2 ते 3 महिने सहज टिकला जातो. प्रवासात सुद्धा उत्तम आहे. छोट्या मोठ्या बुकेसाठी सुद्धा खाऊ शकता, किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेत काही स्नॅक्स नसतो तर त्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आता तुम्हाला दोन्ही पीठ मी
दाखवले तर तुम्ही रंग पाहिला असेल, छान असा फेंड झालेला होता. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते हाफ पीठ केलेलं होतं. तसं तर आपल्याला सर्वच पीठ जे आहे मिसळून घ्यायचं होतं. तर आता मी परत दोन्ही पीठ मिक्स केले. थोडं थोडं पाणी घालून मी आता परत डबल मेहनत करत आहे. तर परत 2 ते 4 चमचे पाणी घालून छान असं पीठ मिसळून घेतलं. त्यानंतर हातावर थोडंसं तेल घेतलं, हाताला ग्रीस करून घेतलं आणि आता हे जे पीठ आहे संपूर्ण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. याला जे आहे व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा. तर तुम्ही आता पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. म्हणजे साधारण आपण पीठ चपातीचं मळतो ना त्यापेक्षा सुद्धा थोडंसं घट्ट असं पीठ आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला हे जे बेसन पीठ अशा पद्धतीने घट्ट मळल्यावर जी शेव सोडायला किंवा गाठी सोडायला त्रास होत आहे, तर साधारण अजून 2 ते 3 चमचे पाणी घालून तुम्ही ॲडजस्ट करू शकता कन्सिस्टन्सी. फक्त खूप जास्त पातळ करू नका. आपलं जे नॉर्मल शेवीचं पीठ असतं ना तसं करू नका, कारण याची तार जी आहे अगोदरच जाड असते आणि जर आपण शेवीच्या पिठासारखं जर पीठ लावलं तर याची गाठिया तर होणार नाही, पण वेगळंच काही होईल. त्यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी थोडीशी अशीच ठेवा. त्यानंतर इकडे मी सोऱ्या घेतल्या. सोऱ्यामध्ये अशा पद्धतीने जी 2 नंबरची चाळणी असते बघा, एक बारीक शेवची असते, एक मोठ्या शेवची असते. तर मोठ्या शेवची घेतली, तेलाने थोडासा सोऱ्या जो आहे ग्रीस करून घेतला, म्हणजे पीठ जास्तीचं सोऱ्याला चिकटत नाही आतमध्ये. अशा पद्धतीने पिठाचा एक गोळा घेतला आणि सोऱ्यामध्ये घातला. वरून हलकासा दाबून घ्यायचा, म्हणजे खाली जे आहे व्यवस्थित गाठिया निघून येतो. आता दोन्ही पॅक केला. अगोदर इथे आपण थोडासा गाठिया काढून घेऊया, म्हणजे आपण ज्यावेळेस तेलात सोडू ना तर एकसारखा गाठिया निघून येईल. तेलसुद्धा तापायला ठेवलं होतं. थोडंसं पीठ टाकून पाहिलं, छान बुडबुडे आले म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने जे आहे गाठियाचे एडे जे आहेत कढईमध्ये सोडले. गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवलेली होती. तेल कडकडीत तापलेलं होतं आणि गाठिया तेलामध्ये सोडेपर्यंत गॅसची फ्लेम लो केली होती, म्हणजे हाताला वाफ लागणार नाही किंवा चटका लागण्याची शक्यता राहणार नाही. आणि साधारण 1 ते 2 मिनटं खालची साईड झाली की वरची साईडसुद्धा खाली पलटवून घेतली आणि अशा पद्धतीने गाठिया तळून घेतला. आता ह्याचा रंग खूप जास्त बदलायचा नाही आहे, नॉर्मली असाच रंग असतो गाठियाला. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हळद वगैरे घातलेली नाही आहे आणि गाठिया तळण्यासाठी खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. त्यासाठी खूप जास्त न तळता तळण्यासाठी हलके बुडबुडे थांबले तेलातले की निथळून जे आहे गाठिया काढून घ्यायचा. तर अशाच पद्धतीने सर्व भावनगरी गाठिया जो आहे मी इथे बनवून घेतलेला आहे. फक्त एक स्लरी बनवलेली होती आणि त्यापासून अशा पद्धतीने मस्त अशी ही खुसखुशीत गाठिया तयार झालेली आहे. एक्स्ट्राचं तेल वापरलेलं नाही आहे, सोडा वापरलेली नाही आहे, कुठली पावडर वापरलेली नाही आहे, काहीच नाही. जे घरामध्ये साहित्य आहे त्यापासूनच इथे बनवलेलं आहे. आणि हां, तुम्हाला जर आणखीन मिरी पावडर जास्त प्रमाणात घालायची असली ना तरीसुद्धा घालू शकता. फक्त छान अशी पावडर करून घाला, दरदरीत घातली तरीसुद्धा चालेल. फक्त आपल्या साच्यामध्ये गुंतणार नाही ना अशी घाला. आणि ओवासुद्धा हातावर क्रश करून घाला, म्हणजे छान फ्लेवर येतो. आता हा गाठिया एकदा बनवला की 2 ते 3 महिने सहज चालतो. पण महत्त्वाचं म्हणजे 4-8 दिवसामध्येच फस्त होतो आणि प्रवासात तर उत्तम आहे. संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा स्नॅक्स म्हणून एन्जॉय करू शकता. बनवायला सोपा आणि टिकायला जास्त काळ टिकलो. आता भावनगरचा गाठिया आणण्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. अशाच पद्धतीने घरीच ट्राय करा आणि तुमची रेसिपी बनवल्यावर कशी झाली हे मला कमेंट करून सांगा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आवाज तर ऐकलाच असेल गाठियाचा, किती खुसखुशीत असा गाठिया. आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेल न पिणारा, अजिबात तेलाचं जे आहे इथे तेलाचं जे प्रमाण आहे जितकं होतं तितकंच राहिलेलं आहे. अर्धसुद्धा तेल संपलेलं नाही आहे. अजिबात तेलकट न होणारा हा गाठिया तयार झाला. चला मग, तुम्हाला गाठियाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा भावनगरचा स्पेशल गाठिया घरीच बनवण्याची ट्रिक कळेल.